जूता लेके हल्ला बोल, अरे जोर से बोल, हल्ला बोल, अरे दिल से बोल। मैं धिक्कार है, बोल मेरी बहना, हल्ला बोल। धिक्कार है, इस शासन का धिक्कार है, धिक्कार है, धिक्कार है, इस शासन का धिक्कार है। यातील जो मुख्य आरोपी आहे योगेश वानखेडे यांनी फक्त केंडा मागे 800 रुपये फायदा व्हावा म्हणून हे मिथेनॉल मिक्स केले जातात पोलीस तपासात समोर येत आहे। मला हे कळत नाहीये की माणसाचा जीव एवढा स्वस्त झालाय का? म्हणजे काय चाललंय काय? पुणे शहरामधली दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतीये, या गोष्टी सगळ्या वाढतात। मला हे कळत नाही की जेव्हा हे फुगे विकल्या जातात तेव्हा त्यांच्या त्या दारूची टेस्टिंग होते का? जे आपले विभागाची लोक आहेत, पोलिसांची असतील किंवा या सगळ्या दारूवर जे दृष्टी ठेवून बसलेली लोक आहेत ते बघत नाहीत का की काय चाललंय? दारू गुत्त्यांवर हे 10 आणि 20 रुपयाला मिळणारी गोष्ट आहे। गरीब माणूस मोठी महागी दारू परवडत नाही म्हणून फुगे घेतं। या फुग्याच्या फक्त 20-25 रुपये प्रत्येकी त्यांना फायद्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये मिथेनॉल मिळवलं आणि एवढ्या लोकांना, मी तर म्हणते ही खोटी आहे। त्याचे काउंट सांगतायत 15, खोटा काउंट आहे। काउंट खूप मोठा असेल, अर्धे मुर्दे तर गायब केले असतील त्यांनी। म्हणजे तिथं एक लेबर क्लास आहे, तिथं आमच्या यूपी बिहारची लोक पण लेबर होती, ते त्या लाशा कुठे गायब झाल्या? म्हणजे ही एवढी लोक मेल्यानंतर एक छोटा काउंट सांगितला जातोय कारण का उद्रेक होऊ नये म्हणून। याला जबाबदार पूर्णतः सरकार आहे। मी हे म्हणत नाही कारण का पोलीस कुठपर्यंत पोहोचले हे मला माहिती नाहीये, पण शासन करतंय काय? शासन दरबारी आम्ही कुणाकडे बघायचं की आज आमचे जे गरीब आहेत, जिथं जास्त घनदाट लोकसंख्या आहे, जिथं झोपडपट्ट्या आहे, जिथं गरीब वस्ती आहे, तिथं हे फुगे रोज संध्याकाळी 5 वाजता स्कूटरवर डब्याच्या डब्या घेऊन वस्तीत वाटलं जातात। त्याला जबाबदार कोण आहे? तसंच एमडीचं पण आहे, ड्रग्सचं पण आहे। पण हे जे आहे की ज्यांनी पिल्या मेलंय, म्हणजे विष विकतात आणि आपण बघतोय केवढं निगरगट्ट सरकार आहे। आणि मी देवाभाऊंना विचारू इच्छिते काय चाललंय काय? कोयता गँग, सगळ्या गोष्टी, ड्रग्स माफिया आणि आता तर याचे माफिया झाले। म्हणजे मला तो कर्नल सिंग आणि वानखेडे, त्या कर्नल सिंगचे तर 50 वर्षापासून धंदा हा। म्हणजे चाललंय काय की 50 वर्ष त्याच्या विरुद्ध एक जण बोलत नाही? एवढा मोठा माफिया आहे का? कोणी बनवलं त्याला माफिया? मी तर म्हणतो वस्त्यातल्या, वाड्या वस्त्यातल्या लोकांनी आपल्या आजूबाजूला हे गैरधंदे चाललेत, तिथे चक्क ना त्यांनी हल्लाबोल केला पाहिजे। असं आमचा आज हल्लाबोलची सुरुवात आहे। प्रत्येक भागामध्ये आम्ही जाणार आहोत आणि हल्लाबोल करणार आहोत। पोलिसांनी आम्हाला सांगितलं अरेस्ट करू, तरी आता आम्ही जाणार आहोत। आज आम्ही हे सांगू इच्छितो पोलिसांना की आम्ही काही बेकायदेशीर काम करत नाही आहोत। ज्यांनी हे पाजून लोकांना मारलंय त्यांच्या विरुद्ध आम्ही गुलाबो गँग रस्त्यावर उतरलेत, म्हणून आम्ही इथे आलो। आज इथे रात्री तुम्ही एक चक्कर मारा, किती असतात फुगे टाकायतील। या कॅमेऱ्याच्या बाजूला एक कॅमेरा टाकून बघा, हजारो पिशव्या पडलेल्या त्या फुग्याच्या। कुठनं येते हिंमत? कुठनं हा माज आला? लोकांना मारत यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। मनुष्यवधाचा गुन्हा यांच्यावर दाखल झाला पाहिजे, म्हणजे याच्या पुढे कोणी अशा फुग्यांमध्ये विष टाकून विकणार नाही।